अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। गावात स्वतंत्र अंगणवाडी इमारत नसल्याने जुनी आणि जीर्ण अंगणवाडी भरवली जाते। पावसाळा सुरू होताच छतामधून ठिकठिकाणी पाणी गळत असून भिंतींनाही मोठे तडे गेले, त्यामुळे ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्वतंत्र अंगणवाडी इमारतीला मंजुरी व निधी देण्याची मागणी केली आहे। तसेच नवीन इमारत उभी राहीपर्यंत शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंगणवाडी परिसरात, मंदिरात किंवा जिल्हा परिषद कार्यालयात बुलढाणा इथं भरवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। आता प्रशासन याकडे किती वेगाने लक्ष देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण बघू शकता, हा रात्री सकाळी थोडा पाणी पडलेला आहे, थोडा म्हणजे अगदी मामूली, पण या मामूलीमध्ये बघा या 2 बकेट पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। या अंगणवाडीचं 1978 मध्ये बांधकाम झालेलं आहे। त्याच्यानंतर यावर एकही रुपयाचा निधी खर्च झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नाही। आमचे हे लहान लहान मुलं आहेत, या मुलांना या ठिकाणी आम्हाला पाठवावं लागतंय। ह्या भिंती पडायला आलेल्या आहेत, टीन पूर्णपणे गळत आहे आणि प्रशासन याकडे निव्वळ दुर्लक्ष करतंय। माझा प्रशासनाला इशारा आहे की जो या अंगणवाडीच्या बांधकामाबाबत लवकरात लवकर काही कार्यवाही नाही झाली तर आम्ही ही अंगणवाडी एखाद्या मंदिरावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून भरू, हे प्रशासनाला लक्षात घ्यावं। आणि परत एकदा आवाहन करतोय की आमच्या या मागणीकडे लक्ष द्या, नाही तर तीव्र अंगणवाडी तर तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये भरेलच, पण त्यानंतर सुद्धा एखादं भयंकर असं तीव्र असं आंदोलन